नमस्कार. मी आज एका खूप अवघड आणि नाजूक विषयाला हात घालतोय. या विषयावर खूप लिहिलं गेलेलं आहे, हजारो वर्ष लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यावर खूप अधिकारवाणीने बोलावं अशी अशी माझी परिस्थिती नाही. आणि मी जे काही तुम्हाला सांगतो आहे त्याच्यात कदाचित तुम्हालाही 4 इतर गोष्टी सुचणार असतील. छान कोणीतरी आधी सांगून ठेवलं असेल तेही आठवेल. पण या विषयाबद्दल बोलायचं हे मी मुद्दाम ठरवलं, कारण ह्याच्याबद्दल विचार करत राहणं गरजेचं आहे. त्या विचाराचं कृतीत रूपांतर होत राहणं गरजेचं आहे आणि त्या कृतीचं समाधानात रूपांतर होत राहणं गरजेचं आहे. हा विषय आहे तो म्हणजे प्रेम. आईवडिलांचं मुलांवरचं प्रेम. ह्याच्याबद्दल मला आज बोलायचं आहे. सर्व आईवडिलांना मुलांबद्दल प्रेम असतं का? तर याचं उत्तर अर्थातच हो असंच आहे. अगदी नाईलाजानी झालेली मुलं किंवा चुकून झालेल्या मुलांच्या बाबतीत सुद्धा प्रेम असतं. कारण ते नातं निसर्गाने बनवलंच असं आहे की तिथे प्रेम अंतर्भूत आहेच. त्यामुळे तुमच्या मनात तुमच्या मुलांबद्दल प्रेम आहे का याबद्दल मी शंका उपस्थितच करत नाही आहे. कृतीमध्ये हे प्रेम कसं दिसलं पाहिजे किंवा कशा प्रकारे दाखवता येतं आणि ते जेव्हा योग्य ठिकाणी पोहोचतं तेव्हा त्याचं काय होतं याबद्दल मी बोलणार आहे. बऱ्याच पालकांना असं नेहमी वाटत असतं की आमच्या मुलांवर इतकं प्रेम आहे, पण त्यांना ते समजतच नाही. विशेषतः तुमच्या माझ्या वयाचे जे पालक आहेत, ज्यांच्या आईवडिलांनी त्या प्रेमाचं कधी प्रदर्शन मांडलं नव्हतं, तिथून आपण अशा जमान्यामध्ये पोचलो आहे की तुम्हाला काही वाटलं नाही तरी चालेल, पण प्रदर्शन करता आलं पाहिजे, अशा प्रकारची नाती झालेली आहेत. तर ह्याच्यात हे आईवडिलांचं आणि मुलांचं प्रेम, विशेषतः आईवडिलांचं मुलांवरचं प्रेम, ह्याचं काय करायचं, कसं दिसतं, कसं असतं, ह्याच्याबद्दल मी बोलतोय. लाड आणि प्रेम याच्यात फरक आहे. आपल्या मुलाबद्दल आपल्याला कमालीची आपुलकी वाटणे, ममत्व वाटणे हा प्रेमाचा भाग असतो आणि त्याला काहीतरी देऊन त्याचं कौतुक करणे हे लाडाच्या गोष्टी असतात. की हवी असलेली वस्तू किंवा त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल व्हॅल्यू असलेली गोष्ट करणे ह्याला लाड म्हणतात. लाडासाठी काहीतरी कॉन्क्रीट द्यावं लागतं, व्हिजिबल काहीतरी द्यावं लागतं आणि बरेचदा ते अनरिझनेबल पण असतं, बिनगरजेचं सुद्धा असतं. प्रेम हे भावना या लेव्हलला येतं आणि सर्वात महत्त्वाची प्रेमाची गोष्ट म्हणजे प्रेमाचा उच्चार करायचा नसतो. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, किंवा आताच्या भाषेत सांगायचं तर आय लव्ह यू, हे जे सारखं म्हणण्याची जी पद्धत आहे त्याचा खऱ्या प्रेमाशी संबंध नाही आहे बरं का. इनफॅक्ट असं सतत म्हणणारी लोक ही खरंच कितपत प्रेम करत असतात ह्याच्याबद्दल मी जरा शंकाच घेईन. म्हणजे मी तुझ्यासाठी हे केलं कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे असं जर तुम्हाला सांगावं लागत असेल तर ह्याचा अर्थ काहीतरी बेसिक गोंधळ होतोय, तेवढं मात्र लक्षात घ्या. प्रेमाचं सर्वात महत्त्वाचं, ज्याला जुन्या मराठीमध्ये व्यवच्छेदक लक्षण म्हणतात, म्हणजे जी एक गोष्ट ही त्या प्रेमाचा गाभा आहे, त्याच्याशिवाय प्रेम असूच शकत नाही, अशी गोष्ट म्हणजे कुठली? की प्रेम हे कमालीचं पर्सनल असतं, ॲब्सोल्युटली पर्सनलाइज्ड. म्हणजे असं समजा की कुठल्या तरी एखाद्या प्रसंगासाठी तुम्हाला शर्ट किंवा काहीतरी एक कपडा घालायला हवा आहे, म्हणून विशिष्ट जमिनीमध्ये एका विशिष्ट प्रकारचा कापूस लावून त्या कापडाचं खास तुम्हाला हवं त्या विणीचं त्याचं कापड त्या कापसाचं बनवून तुम्हाला हवा तसा त्याला रंग देऊन अगदी तुम्हाला एक्झॅक्टली हवा तसा पर्सनलाइज बॉडी शेप, म्हणजे जसं राजवाड्यांसाठी कपडे शिवले जायचे तसे कपडे शिवले जाणं, ज्याला एक्स्ट्रीम पर्सनलायझेशन म्हणतात, की ते कापड दुसरं कोणी, तो कपडा दुसरा कोणी घालू शकत नाही किंवा त्यांच्या तो अंगासरशी येत नाही, हे ज्या लेव्हलचं पर्सनलायझेशन आहे तसं वर्तणुकीमध्ये आणि नात्यामध्ये पर्सनलायझेशन असणं हे प्रेम असतं. प्रेम हे जगातलं अल्टिमेट पर्सनलायझेशन आहे, कारण त्या व्यक्तीचं अंतर्मन कसं काम करतं आहे ह्याची तुम्हाला कल्पना आहे आणि त्या अंतर्मनाशी सुसंगत गोष्टी तुम्ही करता, विसंगत गोष्टी जेव्हा येतात तेव्हा त्याला सावरायला मदत करता, ह्याला प्रेम म्हणतात. प्रेम हा इतका खोल जाणारा भाग आहे
हा दोन अंतर्मनांची एकमेकांशी असलेली अत्यंत घट्ट आणि सकारात्मक नातेसंबंधाचं हे रूप आहे. ह्याला आपण प्रेम म्हणतो. तर हे कसं दिसतं बरं? साधी गोष्ट असते. आजचा स्वयंपाक झालेला आहे, जेवणामध्ये कारल्याची भाजी केली आहे, कारण सर्व रस पोटात जायला पाहिजे, सर्व सवयी मुलांना लागल्या पाहिजेत. पण आईला माहिती आहे की माझ्या बबडूला कारल्याची भाजी एवढी काय आवडत नाही, पण घरातला नियम ठरलेला आहे की ताटात वाढलेलं संपवायचं, त्याप्रमाणे तो ते खाणार आहे. मग ती प्रेमळ आई अलगद बाजूला एक साखरांब्याचा छोटासा चमचा रिकामा करते. आई तिथे साखरांब्याचा चमचा टाकत असताना बबडू आईकडे बघतं आणि आई फक्त एवढं करते. ह्याच्यातनं बबडूला कळतं की आईला माझं दुःखही कळलं आहे आणि त्या दुःख निवारणाचा एक सरळ साधा उपाय पण आईने मला दिला आहे. आणि मग त्या आईच्या प्रेमाखातर बबडू ती भाजी संपवतं. ह्याच्यात कुठेही शब्द कोणी कोणाला सांगितले नाही. आय लव्ह यूचा गजर झाला नाही, एकमेकांवर मुक्यांचा वर्षाव झालेला नाही आहे, पण तरीही हे प्रेम या दोघांनाही कळलेलं आहे आणि जाणवलेलं आहे. आपल्या मुलाला निगेटिव्ह भावनासुद्धा आणि त्या आपल्याबद्दलच्या निगेटिव्ह भावनासुद्धा आपल्याशी बोलता याव्यात, ह्याला प्रेम म्हणतात. की मला तुझा भयंकर राग आला आहे, मला तुझा संताप आलेला आहे, मी इतका भडकलो आहे ना तुझ्यावर की आता मला अगदी तुझे केस उपटावेसे वाटत आहेत. हे सुद्धा नातं मोडेल याची भीती न वाटता बोलून दाखवता येणं हे आश्वासन म्हणजे प्रेम आहे. आणि अरे बापरे, तू एवढा भडकशील याची मला कल्पना नव्हती, काय झालंय, का भडकला आहे, हे विचारून तो राग समजवून घेणे, फक्त रागाला उत्तर न देता रागाच्या मुळापर्यंत जाणे आणि ते संभाषण आणि नातं पुन्हा चालू ठेवणे, ह्याला प्रेम म्हणतात. आपल्या मुलाला अमुक एक गोष्ट आवडते पण जमत नाही, तर तिथे त्याला समजून मदत करणे. त्यांनी खूप प्रयत्न केला आहे, आता त्याला ती नकोशी आहे, तर ती त्याला थोडे दिवस अनुल्लेखाने बाजूला ठेवायला मदत करणे, या सर्व त्यामध्ये गोष्टी येतात. त्यांच्या मनामध्ये येणाऱ्या भावना किंवा त्यांना तत्क्षणी वाटणाऱ्या काही गोष्टी हे फक्त पाण्यावरचे तरंग आहेत, ह्याच्या लगेच मागे लागून त्याचा फार उचापती करायच्या नाही आहेत, हे समजणं ह्याला प्रेम म्हणतात. आपल्या मुलाचं मन कसं काम करतं आहे त्याला थोडं साजेसं आणि अगदी जंटली एका दिशेला वळवायचं काम करणे, ह्याला सुद्धा प्रेम म्हणतात. आणि प्रेमाचा सर्वात मोठा, महत्त्वाचा आणि गरजेचा भाग म्हणजे आईवडिलांच्या प्रेमाच्या गरजेचा भाग म्हणजे शांतपणे शिस्त लावणे. चुकीच्या गोष्टी शांतपणे पण ठामपणे सांगता येणे, त्या दुरुस्त करायला मदत करणे, ते दुरुस्त करण्यासाठी मुलामध्ये कमी पडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या उभ्या करणे, त्याला तिथे सपोर्ट करणे आणि त्याला योग्य प्रकारे वागायला आणि बोलायला सुद्धा मदत करणे, ह्याला प्रेम म्हणतात. प्रेम हा समजावून घेऊन जिथे कमी पडेल तिथे आम्ही, जिथे जास्त आहे तिथे कौतुक, जिथे मदत लागेल तिथे मदत, जिथे रूळ घालून शिस्त लावायची गरज आहे तसे त्या गाडीसाठी रूळ, हे सगळं करणे हे प्रेम व्यक्त करणे आहे. फक्त महागाच्या वस्तू घेऊन देणे, प्रत्येक गोष्टीला होला हो म्हणणे आणि चुका पाठीशी घालणे म्हणजे प्रेम नव्हे. हे प्रेम जेव्हा आईवडील पहिल्यापासून या प्रकारे सतत संलग्नपणे कन्सिस्टंटली करतात, तेव्हा मी कोणीतरी योग्य व्यक्ती आहे, मी चांगली व्यक्ती आहे, मी महत्त्वाची व्यक्ती आहे, माझे आईवडील हे माझ्यासाठी करतात म्हणजे मी खरंच चांगला असला पाहिजे, अशा प्रकारचा आत्मविश्वास मुलांच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि आत्मविश्वास निर्माण होणे हे प्रेमाचं खरं लक्षण आहे. काही लोक आत्मविश्वास घेऊन जन्माला येतात, पण बहुतेकांना तो आत्मविश्वास वाढ होताना मिळवावा लागतो. आणि लहान मुलांच्या मनात हा आत्मविश्वास निर्माण होणे हे कौतुकाने नव्हे तर प्रेमाने होतं. त्यामुळे अवास्तव खोटारडं कौतुक न करता सुयोग्य प्रेम करणे हा त्यातला खूप महत्त्वाचा भाग असतो. प्रेमाने मोठी झालेली व्यक्ती ही सेन्सिटिव्ह असते, केपेबल असते, आत्मविश्वासू असते आणि इतरांना सुद्धा देऊ शकते. कारण ज्याला मिळालं आहे तोच देऊ शकतो, ज्याला मिळालंच नाही आहे तो द्यायला शिकणार कुठे, कारण त्याला तर हे प्रेम माहितीच नाही आहे. त्यामुळे आपल्या नात्यांमध्ये हा आनंद निर्माण करणे, रुजवणे, वाढवणे आणि तो भरभराटीला येताना बघणे हे प्रेमाचं खरं आउटपुट आहे.
हे प्रेमाचं खरं फलित आहे आणि हे होणं गरजेचं आहे. त्यामुळे मुलांवरती फोकस, ते कशा प्रकारे विचार करता आहेत हे स्वतःचे पूर्वग्रह मध्ये न आणता समजून घेण्याची तयारी आणि त्याप्रमाणे सुयोग्य वागण्याची किंवा गरज पडेल तिथे खंबीरपणे शिस्त लावण्याची तयारी, निगेटिव्ह भावना जरी येत असतील तरी त्या व्यक्त करण्याची मोकळीक असणे, ह्याला प्रेम म्हणतात. आणि हे प्रेम तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना शक्य आहे. आपल्या मुलांना हे देऊया, त्यांचा आत्मविश्वास वाढवूया, त्यांची स्वप्रतिमा बळकट करूया आणि हेच प्रेम पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचवतील, जगापर्यंत पोहोचवतील, हे करायची सोय करूया. ही या प्रेमाची खरी महती आहे आणि ती आईवडिलांकडूनच शिकावी लागते.